तर राज्यात कांद्याच्या पडलेल्या दरावरून शेतकरी सध्या आक्रमक झालेत आणि या कांदा उत्पादकांसाठी आमदार रोहित पवार सुद्धा आता मैदानात उतरलेले आहेत। रोहित पवारांच्या नेतृत्वात कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या कांद्याचा दर आणि याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कांद्याच्या दरावरून शेतकरी मोठे आक्रमक झालेले आहेत। आज ट्रॅक्टरनं मोर्चा काढण्यात आलाय लासलगावमध्ये। देशातली सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणजे लासलगाव। आज लासलगाव बाजार समितीमध्ये रोहित पवार आले, शेतकऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली। कांद्याच्या दरावरून शेतकरी सध्या आक्रमक आहेत आणि हाच मुद्दा रोहित पवार यांनी सुद्धा आता हाती घेतलेला आहे। आज निलेश लंके सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत। आज काय चाललंय की कांद्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 20 रुपये 21 रुपये खर्च आहे आणि मार्केटमध्ये भाव किती आहे तर 3-4 रुपयाचा भाव आहे। शेतकऱ्याला अजिबात याच्यामध्ये काहीच परवडत नाही। या लेवलला वातावरण गेलेलं आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये चटणीसुद्धा घेण्याचे पैसे त्याच्याकडे नाही। तुम्ही बोलता बोलता बोललो की इथं आम्ही ठेचा भाकर खातोय, ठेच्याला सुद्धा तेल लागतं, तेल घेण्याचे सुद्धा पैसे शेतकऱ्याकडे नाही। म्हणून कांदा जो शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेला आणि भाकरी अशा पद्धतीचं जेवण म्हणजे हे एक प्रतीक आहे की आज शेतकऱ्याची परिस्थिती काय। आणि त्या अनुषंगाने आम्ही सरकारला झोपलेल्या नाही तर झोपल्याचं सोंग घेतलेल्या सरकारला हे कळलं पाहिजे, यासाठी आम्ही इथं हे जेवण त्या ठिकाणी केलेलं आहे।